तिलाच एक आत्ताची मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण पाडणार होतं असा मोठा दावा केलेला आहे आमदार रोहित पवार यांनी। व्हीएसआर कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रसंग ओढवला होता असं देखील रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। परवानगीशिवाय हद्द ओलांडल्यामुळे ही धमकी देण्यात आली होती असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे। बहारीनवरून झुरिसला हे विमान निघालेलं होतं। इराण नंतर इराकनंही शिंदेंचं विमान पाडण्याची धमकी दिल्याचं रोहित पवारांचा दावा आहे। परदेशात जाताना व्हीएसआरनं परवानग्या घेतल्या नव्हता अशा मोठा गौप्यस्फोटही रोहित पवारांनी केलाय। तर अतिशय मोठा दावा केलेला आहे रोहित पवारांनी। काही वेळापूर्वीच रोहित पवारांची एक पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण पाडणार होतं हा अतिशय मोठा दावा रोहित पवारांनी केलाय। आणि आणखी एक मोठी बातमी येते। राज्यसभेसाठी भाजपची यादी जाहीर झालेली आहे। अपेक्षेप्रमाणे विनोद तावडे, रामदास